उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणासारखं एक प्रकरण समोर आलं आहे। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली। त्यानंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून जंगलात फेकून दिला। या प्रकरणात आरोपी प्रियकराला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। आरोपीने 3 महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये ही हत्या केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 जानेवारी रोजी शहरुल नावाच्या महिलेने हरिद्वारच्या पटेल नगर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती। या महिलेने तिची 24 वर्षांची मुलगी शहरून गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं होतं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। अनेक दिवसांपासून मुलीचा शोध लागला नव्हता। त्यानंतर पोलिसांनी डेहराडूनमधील अशरोरी जंगलामध्ये एक सुटकेस सापडली होती। त्या सुटकेसमधून दुर्गंध येत होता। पोलिसांनी सुटकेस उघडली असता त्यामध्ये एक कुजलेला मृतदेह आढळून आला। मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं होतं। शवविच्छेदन केल्यानंतर तो मृतदेह हरिद्वारमधील पटेलनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आलेल्या मुलीचा असल्याचं निष्पन्न झालं। डेहराडून आणि हरिद्वार पोलिसांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा पुढील तपास केला। ही हत्या 23 वर्षीय रशीदने केल्याचे उघड झाले। या प्रकरणी पोलिसांनी रशीदला तत्काळ अटक केली। चौकशी दरम्यान त्याने त्याचा गुन्हा कबूल केला। त्याने पोलिसांना सांगितलं की तो बागवलीमध्ये दुचाकी दुरुस्तीचं काम करत होता। आरोपीची 2017 ते 18 मध्ये शहानूरसोबत मोबाईल फोनवरून ओळख झाली होती। त्यापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते। सप्टेंबर 2023 मध्ये तो शहानूरला भेटण्यासाठी डेहराडूनला आला। त्यानंतर ते दोघे एकत्र राहू लागले। शहानूरने त्याला ब्युटी पार्लरमध्ये काम करत असल्याचं सांगितलं होतं, पण पत्ता विचारल्यावर ती नेहमी टाळायची। शहानूर अनेकदा रात्री उशिरा तर कधी दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीवर यायची। त्यामुळे रशीदला शहानूरच्या इतर कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय आला। 27 डिसेंबर रोजी ती पहाटे 2 वाजता खोलीवर आली। त्यामुळे त्यांच्यात भांडण झालं। भांडणादरम्यान शहानूरने त्याच्या कानशिलात लगावली। त्यामुळे संतापलेल्या रशीदने शहानूरचा गळा दाबून खून केला। घटनेनंतर आरोपीने शहानूरच्या ATM कार्डमधून 17,000 रुपये काढले। त्यानंतर त्याने लाल रंगाची मोठी सुटकेस विकत घेतली। मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून जंगलात फेकून दिला। यानंतर पकडल्या जाण्याच्या भीतीने तो शहानूरची स्कूटर त्याच्या बागोवाली मुझफ्फरनगर या गावी घेऊन गेला। तेथून पानिपत येथे बहिणीच्या घरी गेला। 30 मार्च रोजी तो डेहराडूनच्या खोलीतून सामान घेण्यासाठी आला। तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली।